नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सोनू बालगुडे आणि सफर सह्यागिरीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आत्ता मी आहे दुर्गेश्वर रायगडाच्या पूर्व दिशेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भवानी कड्यावरती, भवानी टोकाच्या त्या गुहेमध्ये. तर भवानी कड्याकडे किंवा भवानी टोकाकडे यायचं झालं तर जगदीश्वर मंदिरापासून मागच्या साईडने आहे, ज्या त्या खाली बाराकी आहेत आणि तिथून एक सरळ वाट येते. तिथून आपण जर 1 ते 1.5-2 किलोमीटर चालत आलो तर आपण भवानी टोकावरती येऊन पोहोचतो. तर भवानी टोकावरती आल्यावर शेवट त्या गुहेकडे किंवा या मंदिरात येण्याची जी वाट आहे ती थोडीशी कठीण आहे आणि छोटीशी आहे, घसरडी आहे. मग तिथे पूर्वी रेलिंग वगैरे काय नव्हतं, आता तिथे रेलिंग लावलेलं आहे आणि तिथे येताना थोडंसं काळजीपूर्वक यायचं. आणि इथं आपण बघू शकतो, इथं आत्ता एक भवानी देवीची मूर्ती इथं आतमध्ये ठेवलेली आहे. तर पूर्वी इथं कोणती मूर्ती वगैरे नव्हती, याचे कोणते उल्लेख नाही आहेत, परंतु पूर्वी फक्त 4-5 दगडांना शेंदूर लावलेले होते असे आता जे दिसतात त्यालाच कदाचित देवीची मूर्ती म्हणायचे. आपण बघितलं तर रायगडावर नागाखान्याच्या म्हणजे गंगासागराच्या जवळ शिरकाई देवीचं एक मंदिर आहे आणि इथं हे भवानी देवीचं मंदिर, हे दोनच मंदिर रायगडावर आहेत. तर याच्याबद्दल आपण बघितलं तर शेडगावकर बखरीमध्ये एका देवीचे मंदिर उल्लेखलेले आहे, ते कदाचित हेच असावे. आणि 1929 मध्ये विष्णू वामन जोशी यांनी राजधानी रायगड हे पुस्तक लिहिलं. तर त्या पुस्तकातील माहितीनुसार या भवानी कड्यावरील या मंदिरामध्ये अष्टभुजा देवीची मूर्ती होती, म्हणजे अष्टभुजा, परंतु ती आता नाही. तर ती कुठे गेली काय त्याच्याबद्दल काही कुठे उल्लेख नाही किंवा कोणाला माहीत नाही. तर हे झालं एक. आणि भवानी कड्याचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या भवानी कड्यावरती आपल्याला एक विलक्षण असं गवत आपल्याला आढळतं. तर ते गवत म्हणजे बोरूची झाडं. तर बोरूला बास असं म्हणतात, म्हणजे त्या आतमधून पोकळ असतं आणि शिवरायांच्या काळात किंवा पूर्वीच्या काळात त्याचा वापर लिहिण्यासाठी केला जायचा. म्हणजे चिटणीस, लेखनीस असतील, गडावरील सगळ्या नोंदी ठेवणं झालं, पत्र लिहिणं किंवा काही असेल तर ते लिहिण्यासाठी बोरू, आणि तो बोरू आहे तो शाईत बुडवून त्याचा वापर लिहिण्यासाठी केला जायचा. तर ते गवत जे आहे ते बोरूची झाडं महाराजांनी भवानी कड्यावरती म्हणजे भवानी टाकावर एक खजगा आहे, ते आपण मंदिराकडे वरतो तो तिथं, तर त्या खजग्यात महाराजांनी बोरूच्या झाडांची लागवड केली. तर हा बोरू एक अशी वनस्पती आहे, ती त्याचे बी थोडी कुसळासारखी असते, त्यामुळं पक्ष्यांच्या मार्फत ती वनस्पती इकडे तिकडे पसरत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्याची लागवडच करावी लागते आणि नंतर मग त्याचं बी पडून त्याचे फुटवे वाढून ती थोड्याशा ओलसर जागेत दरवर्षी येत राहते. तर ती बोरू आजही आपल्याला रायगडावरती बघायला मिळते. तर आपण आत्ता जाऊन ती बोरूची झाडे बघूयात. तर आपण इथून खाली येतो आणि इथून समोर कडे त्या भवानी मंदिराकडे आपल्याला जाता येतं. परंतु आपण इथून या रेलिंगमधून खाली गेलो तर आपल्याला त्या बोरूच्या झाडांकडे जाता येतं. तर इथं जाणारी वाट थोडीशी घसरडी आहे, गवत वाढलेलं आहे, त्यामुळे इथं खूप काळजीपूर्वक जावं लागतं. या बोरूच्या लागवडीबद्दल बोलायचं झालं तर रायगडावर खूप सपाट जागा आहे. रायगडावर भरपूर वेगळी झाडे आहेत, औषधी वनस्पती आहेत, परंतु महाराजांनी बोरूची लागवड फक्त या भवानी टोकाच्या या खाजग्यात केली आहे. त्याच्यासाठी एक कारण आहे, इथं दूरवर ही जागा आहे, इथं जास्त माणसं येत नाहीत आणि इथं थोडीशी ओलसर जागा बोरूच्या लागवडीसाठी लागते, ती ओलसर जागा इथं आहे. तर इथे येताना इथं खडकात पायऱ्या कोरलेल्या आहेत, म्हणजे अशी उगवलेली नाही आहेत, ही लावलेली आहेत, डेलिबरेटली लावलेली झाडं आहेत ही. इथं खडकात पायऱ्या कोरलेल्या आहेत इथे येण्यासाठी. इकडं आपण बघू शकतो सगळी ही बोरूची झाडं दिसतात. तर महाराजांनी बोरूची लागवड करण्यामागे काय कारण असावं? ही बोरूची झाडं, ही सगळी झाडं आपल्याला इथं कायम दिसतात, ही बोरूची झाडं. तर याच्या मागे एक कारण आहे,
यदा कदाचित जर उद्या रायगडाला शत्रूचा वेढा पडला, 4-6 महिने वर्षभर पडला, तर आणि गडावरील ते बोरू संपली लिहिण्यासाठी काय असेल ती, तर मग काय करायचं? तर इथंच त्यासाठी महाराजांनी लागवड केली. किती लागू द्या आपल्या म्हणजे लेखनिकांना, चिटणीसांना किती लिहिण्यासाठी बोरू लागू द्या, ती आपल्या इथंच रायगडावर उपलब्ध करून दिली, इथं लावली आणि ती आजही महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देत इथं आजही उभी आहे बघा. तर जर कधी रायगडावर आलात, भवानी टोकाकडे नक्की या आणि ही बोरूची जी झाडं आहेत ती नक्की आपल्या डोळ्यांनी बघा. अशीच झाडं आपल्याला विजयदुर्ग किल्ल्यावर देखील आढळतात. इथून आपण खाली बघूयात, खाली काय दिसतंय. एकदम धुकं आहे. इकडं समोर धुक्यात लिंगाणा आहे, इकडं खाली पाने गाव, इकडं तिकडे वारंगी, वाळणकुंड वगैरे तिकडे आहेत ती गावं. इकडं वारंगी गाव आहे कुठेतरी आणि इकडं ही वाघोलीची खिंड, इकडून काळ नदीचा परिसर. हा शेवटचं रायगडाचं शेवटचं टोक आहे पूर्व दिशेचं आणि इकडून त्या बाजूला भवानीचं मंदिर आणि आपण तिकडून आलो. तर रायगडावर आलात तर या जागेला नक्की भेट द्या, एवढंच सांगणं. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.